नमस्कार. परोपकार. धरती, आकाश या सृष्टीच्या प्रत्येक कणांचे आम्ही आभारी आहोत, जी आपल्याला सदैव जीवनावश्यक हवा, पाणी आणि धान्य देते. कारण सृष्टी, निसर्ग, आपण ज्याला नेचर म्हणतो, या निसर्गाने आपल्याला त्यांच्यावर निर्भर केलं आहे. हवा, पाणी आणि अन्न. आणि शक्तिशाली होण्याच्या नात्याने धरती, आकाश आणि निसर्ग हे तिन्ही पण पहिल्या सुरुवातीपासून आतापर्यंत न कोणत्या आरामाने सदाचारी रूपात आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न देतेच आले आहेत. जरा विचार करा, जर सृष्टी हा निसर्ग काही वेळासाठी थांबला, म्हणजे जर निसर्ग आपल्याला हवा द्यायचं बंद करेल, तर मग आपलं काय होईल? आपण श्वास घेऊ शकतो, श्वास घेतोय, सोडतोय, जसं जीवन. हे ढग एक साथ जर पाऊस पाडणं सोडून देईल, पाऊस नाही पडत, काय होईल? आपल्या शरीराचा 80% भाग पाण्याने बनलेला आहे, 80% भाग पाणी आहे. आपण तहानेने मरून जाऊ. विचार करा, जर पृथ्वी हा विचार करेल की संप करायचा, अन्न नाही द्यायचं, तर आपण काय खायचं? उपाशी मरू. पण ह्या ज्या शक्ती आहेत, ह्या कधी असं करणार नाहीत. यासाठी या तत्वांपासून शिकवण घेत आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण त्या लोकांना काहीतरी देऊ शकलो पाहिजे, जे आपल्या गरजेसाठी आपल्यावर निर्भर आहेत, ज्यांच्यासाठी आपण एक शक्ती आहोत, एक स्रोत आहोत. हो ना? तसं पण आपलं जे नातं आहे, नेहमीप्रमाणे त्या संस्कृतीशी जोडलेलं आहे, जी आपल्याला द्यायला शिकवते, त्याग शिकवते. आपण त्या पूर्वजांचे वंशज आहोत, ज्यांच्या दारातून कोणी रिकाम्या हाती नाही गेलं, जे परोपकारासाठी आपलं सर्व काही देण्यासाठी तयार असतात. महाभारताचं एक उदाहरण आहे की कर्ण, महारथी कर्ण, ज्यांनी एकाच क्षणात आपल्या शरीरावरचं कवच कुंडल काढून दान केलं. महर्षी दधीच. आज आपण बोलतो अवयव दान केले पाहिजे मृत्यूनंतर. म्हणजे कोणाच्या कामी येतील हे अवयव? तुम्ही विचार करा, हजारो वर्षापूर्वी आपल्या पुराणात कथा आहे, महर्षी दधीजींनी परमार्थ करण्यासाठी, राक्षसांपासून देवतांचे रक्षण करण्यासाठी आपली स्वतःची हाडं सुद्धा दिली, ज्याने त्यापासून बनलेल्या शस्त्रांनी देवांचं रक्षण होऊ शकेल. इतकं जुनं उदाहरण आहे. राजा हरिश्चंद्र यांनी तर आपल्या राजपाठासोबत आपली पत्नी आणि मुलाला पण दुसऱ्यांच्या सेवेसाठी त्याग केला. यासाठीच आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला दान दिलं जातं. मकर संक्रांतीला गरिबांना डाळ भाताची खिचडी वाटणं आज पण आपल्या संस्कृतीचा भाग आहे, जी आज पण कायम आहे. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी अमावस्या आणि पौर्णिमेला आंघोळ केल्यानंतर दान करण्याची परंपरा आपल्याला वारस म्हणून दिली आहे.
ज्याचं एकमात्र कारण हे होतं की गरजवंताला आणि असमर्थ लोकांना अन्न आणि पैसा दान स्वरूपात मिळायला हवेत. तसंच आपल्या इथे नवीन पीक जेव्हा येतं, नवीन पीक आल्यावर त्याचा एक भाग दान स्वरूपात देण्याची परंपरा आज पण बऱ्याच ठिकाणी चालू आहे. भारतात आपली संस्कृती आपल्याला पशु, पक्षी आणि जनावरांवर देखील दया आणि करुणा ठेवायची शिकवण देते. तेव्हाच तर आपल्या पूर्वजांनी हे चलन बनवलं की घरात बनलेली पहिली चपाती गाईला आणि शेवटची चपाती कुत्र्याला दिली जावी. हा कोणता नियम नव्हता, तर हे यासाठी बनवलं होतं की जो प्राणी आपल्या जेवणासाठी माणसांवर निर्भर आहे त्याचं पोट भरलं जाईल. विज्ञान पण ह्या गोष्टीची शहानिशा करत आहे की जेव्हा आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला काहीतरी देऊन त्याची मदत करतो तेव्हा आपल्या मेंदूतून डोपामाइन नावाचं एक द्रव्य, एक हार्मोन्स बाहेर पडतं जे आपल्याला सुख आणि समृद्धीचा अनुभव देतं. जर आपण विज्ञानातील अन्न साखळीची व्याख्या सरळ प्रकारे केली तर विज्ञानाची अन्न साखळी पण हेच सांगते की प्रत्येक जीव सुद्धा आपल्या जेवणाच्या गरजेसाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो, हो ना? आणि सर्वात हुशार होण्याच्या नात्याने माणसाला बाकी इतर सर्व जीवांच्या बाबतीत आणि आपल्या सोबत असलेल्या दुसऱ्या माणसांच्या जेवणाच्या गरजा पूर्ण करण्याबाबत आपल्या योग्यतेनुसार सहकार्य दिलंच पाहिजे. आपले पूर्वज या गोष्टीला योग्य प्रकारे समजत होते. तेव्हाच तर त्यांनी विभिन्न उपवास आणि सणवार, भंडारा, सामूहिक जेवण याचं आयोजन करण्याची एक पद्धत केली आहे. सोबतच आपल्या पूर्वजांनी मंदिरातून आल्यानंतर बकरी किंवा गाईला गवत देण्याची शिकवण आपल्याला दिली, जी आज पण आचरणात आणली जाते. आपल्या देशात कित्येक मंदिरात आणि गुरुद्वारात लंगरची व्यवस्था केली जाते. का? कारण गरजवंत असलेले तिथे येऊन आपलं पोट भरू शकतील. कित्येक मंदिर आणि प्रार्थना स्थळांसमोर माकडांसाठी फळं आणि चणे तर पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्याची प्रक्रिया आज पण पाहायला मिळते. हे आपल्या पूर्वजांचीच देण आहे, जी आपल्याला प्रत्येक जीवाला आपल्या समान समजण्याची शिकवण देते. तसंच आपल्याकडील अनेक सांस्कृतिक आणि पूजा स्थळांजवळून वाहणाऱ्या नदीत आणि समुद्रात धान्य आणि पिठाचे तुकडे टाकण्याची प्रथा आजपर्यंत चालत आली आहे. आणि या सर्वांचं एक मात्र कारण आहे, आपल्याला दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला शिकलं पाहिजे. त्याग आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. काही परोपकारी माणसं अशी पण समाजात आहेत जे कोणाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव दान देऊन जातात. त्या अवयवाचे दान करून कोणत्या गरजवंताला त्याला एक नवीन जीवन देऊन जातात. किती मोठं कार्य आहे. एक विचार करा, मृत्यूनंतर हे डोळे सुद्धा बंद होणार आहेत. जर कोणी अंध व्यक्तीला डोळ्याची गरज आहे तर हे कोणाच्या मृत्यूनंतर जर हे डोळे कोणाला
नजर देऊ शकतील तर ती व्यक्ती मृत्यूनंतर सुद्धा जिवंत राहते. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. जे महर्षी ददजींनी सांगितलं ते ह्यापेक्षा मोठा परोपकार कदाचितच कुठला असू शकतो. अवयवदान. हो ना? रक्तदानाला तर महान दान म्हटलं जातं. यासाठी प्रयत्न करा की आपणही कुणाची तरी मदत करू शकू. कारण परोपकारापेक्षा मोठं धन आणि संपत्ती काहीच असू शकत नाही. म्हणून परोपकार करत राहा आणि ह्या साखळीला तुटू देऊ नका. कारण जेव्हा गरज पडणार तेव्हा कोणी तुमच्या पाठीशी पण तसाच उभा राहायला हवा आणि नक्कीच राहील. धन्यवाद.